दिवसामध्ये 3 सामने आतापर्यंत उपांत्य फेरीत झालेत। 3 संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केले। पहिला संघ साई गणेश सातपाडी, दुसरा संघ जय जोगणादेव आगवण सी संघ आणि तिसरा संघ DNCC धनाजीनगर असे 3 संघ आपण पाहू शकाल क्वालिफाय केले सुपर 4 मध्ये। आपण पाहू शकाल चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये खूप वर्षानंतर म्हणावा लागेल हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला प्रेक्षकांना भेटेल। एका बाजूला नवली तर एका बाजूला पॅराडाईस आहे। खूप दिवसानंतर हा सामना लगावला गेला। बघूया आपण दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल घरत आणि आपण पाहू शकाल यतीन पाटील। आज हर्षल घरत नक्कीच कुणबी प्रीमियर लीग गाजवली, अप्रतिम खेळ त्यांनी साकारलाय। यतीन सुद्धा गाजवली, गोलंदाजीच्या माध्यमातून अप्रतिम विकेट त्यांनी काढलेत, परंतु अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झालेत। लगेच आदरणीय सन्मान्य प्रदीपजी मस्कर साहेबांकडून विशाल आगरेला प्रत्येक विकेटला 200, हॅट्रिक विकेटला 500 रुपये दिले जातील। वेलकम मनीष साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। निलेश स्पोर्ट्सचे ऑनर आपण पाहू शकाल। वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल। तर 5 षटकांचा सामना असेल। 4 गुण वापस मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय। पहिला चेंडू कट करायचा प्रयत्न होता, पाहू शकाल पंचांतोनी हा समांतर धाबातील एक अवांतर धागाने धावानी खाता उघडलाय नवली असंघाचं। बघा वरती विशाल हलक्या बॅटने खेळला गेला। बघा निशांत पवार चेंडू वेगाने आला, परंतु एकेरी धाव नक्कीच चोरले गेले। हर्षलगरच्या माध्यमातून 2 चेंडू 1 धाव धाफळकाला लगावलं गेलं। नक्कीच आपण पाहतोय धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024 पर्व 3 एक अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला भेटून या स्पर्धेच्या माध्यमातून खूप काही गरजू लोकांना मदत करण्यासाठी भाग पडला जातोय। यावेळी साफ साईडला खेळला गेला, पाहू शकाल रेहान चेंडू फील्ड करतोय, स्ट्राईकवर टोल केला गेला आणि काय काढला गेलाय पाहू शकाल। 2 पंच चर्चा करतील, हर्षल घरात पोहोचलाय की नाही। एका बाजूला जयेश, एका बाजूला ईश्वर। ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ढोलक्याने सामना कव्हर अप करतोय आणि पाहू शकाल बोटवरती हर्षू घरात मैदानाच्या बाहेर आणि मेमन इन ऍक्शन आहे। चांगल्यारीत्या चेंडू गॅदर केला आणि अप्रतिम चेंडू लगावला। धावची मध्ये एक इन्फॉर्म फलंदाज मैदानाच्या बाहेर हर्षल घरत। यावेळेस पाहू शकाल नेक्स्ट स्टेपच्या खूपच बाहेर पंचाने परत एकदा व्हाईट बॉल दर्शवलाय। धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या धावफलकार पाहू शकाल 2 चेंडू आणि 3 धावा धावफलकावर। यावेळेस पाहू शकाल लेग स्टंप चेंडू मिस करतो, ऑब्जेक्ट चेंडू टाकला गेला, लेग स्टंपवर चेंडू पडलाय, परंतु तुषार मोरे आपण पाहू शकाल खूप अनुभव आहे या खेळाडूकडे। आणि लेदर क्रिकेट सुद्धा म्हणू नका किंवा ओरम टेनिस क्रिकेट म्हणू नका, अंडरम बॉक्स सुद्धा म्हणू नका, अप्रतिम खेळतोय। आणि पाहू शकाल चेंडूची टप्पा नक्कीच पाहिला, त्याला माहिती आहे की ऑब्जेक्ट चेंडू टाकला गेला होता आणि व्हाईट बॉल नक्कीच जाईल या अनुषंगाने चेंडू सोडला गेला। व्हाईट बॉल आलाय, धावफलक जाऊन पोहोचेल 4, 2 चेंडू 4 धावा धावफलकावर। व्हाईट आणि व्हाईट 3 व्हाईट चेंडू विशाल आगरे बाळा यांच्या माध्यमातून पाहायला भेटते। धावफलक 5। त्यावेळेस चॉप केला गेला, अशरफ मेमन चेंडूवर जातो, चेंडूला फील्ड करतो, फेकी करण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि 3 चेंडू धावांची गोष्ट की धावा धावफलकावर 6 मध्ये 2 सिंगल आहेत। एक सिंगल घेण्याच्या नादामध्ये अशोक बाद झाला आणि 4 व्हाईट बॉल टाकले गेले। तशा प्रकारे धावा लगावल्या गेल्या 6। कुंजल राऊत आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल, आपण पाहू शकाल। वेलकम।
यावेळेस फटका सुरेख आपण पाहू शकाल अप्रतिम फेकी केली गेली आणि यावेळेस अपील करतो अशरफ मेमन चेंडू विकेट्सला लागलाय का पंच नक्की चर्चा करतील तदनंतर दर्शवतील परंतु मुबारक शाह यांनी वाह फिल्डिंग केली आहे अप्रतिम फिल्डिंग नक्कीच काय क्षेत्ररक्षकाला चांगली फेकी केली गेली आपण पाहू शकाल पंचांनी नॉट आउटचा कॉल केलाय आणि पाहू शकाल नॉट आउट दिला गेला पंचांच्या माध्यमातून धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर लगावली गेली म्हणजेच 7 धावा धावफलकावर 1 गडी बाद अप्रतिम क्षेत्ररक्षण मुबारक शाहच्या माध्यमातून चांगली फेकी झाली होती परंतु एके धावणे नक्कीच पुढे सरसावले धावफलक विशाल परत एकदा गोळी मागवा सज्ज होतील यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला जबीर खान चेंडूवर आला चेंडूला फील्ड करतो फेकी करण्याचा प्रयत्न करतोय वेगाने धाव घेतली गेली तुषार मोरेच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच धाव फकावर लगावल्या जाते धावफलक जाऊन पोहोचेल 8 या अंकावर 8 लॉस ऑफ 1 विकेट चेंडूची गोष्ट चेंडूचा खेळ संपला गेला 5 चेंडू 5 चेंडूमध्ये 1 निर्धाव चेंडू आलाय आणि पाहू शकाल 4 सिंगल आलेत 4 वाईड बॉल अशा प्रकारे 8 धावा जमा केल्या गेल्या यावेळी शॉप केल्या गेल्या विशाल आगरे पुढे ससावत नाहीये परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली गेली नक्कीच जर सार्थक म्हणावं लागेल या षटकामध्ये तब्बल 9 चेंडू टाकले गेले त्याच्यामुळे 4 एक्स्ट्रा चेंडू सुद्धा आहेत आणि पहिल्या षटक संपले गेले पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट केली धावा आहेत त्या 9 1 गडी बाद या डिझाईन बघूया रेहान शेख यावेळेस गोंधमागो सज्ज होईल ऑन साईडला तर रेहान आपण पाहू शकता 20 मिनिटाच्या कालावधी असणार 20 मिनिटाच्या आत मला 5 षटकं परिपूर्ण करायचे आहेत एका षटकामध्ये 1 मिनिट्स अलाउड असणार आहे बघूया आपण पंच डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होईल पहिला ऑब्रेकचा बॉल होता फार एक सुरेख टाकला गेला बघूया आपण डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय का बॅकअपला विशाल आगरे पंच नक्कीच अपील करतायत पंचांकडे अपील केली गेली अशरफ मेमनच्या माध्यमातून नक्कीच अनुभवी खेळाडू आहे विकेट किपर अप्रतिम छाप सोडली आतापर्यंत आणि पंचांनी डीआरएस घेतलाय विकेट आहे की नाही हे पाहण्यासाठी चेंडू यष्टराला लगावलाय की नाही बॅट्समन पोहोचलाय की नाही हे पाहण्याचं आहे नक्कीच धीरज थोडासा या प्लीज आतेच या तो सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे यस नक्की थर्ड अंपायर डिसिजन आलाय पंच आउट असणार कारण की नो स्कोरच्या बाहेरच बॅट टेकले परंतु चेंडू डायरेक्ट झालाय अशरफ मेमनसाठी धावा झाला पाहिजेत खूप दिवसांनी मैदानाच्या आतमध्ये आला अप्रतिम यशस्वी पाहायला भेटलं आपल्याला आणि पाहू शकाल नक्कीच आदरणीय सन्माननीय हेमंतजी गरज साहेब या फ्रेंड्स सरावडीचे एक लेजंडरी खेळाडू आपण पाहू शकाल त्यांचं आगमन झालं वेलकम सर हेमंतजी गरज साहेब या आपला हार्दिक स्वागत असेल धर्मवीर आनंदीगे साहेब चषक 2024 मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश घरत
तर दोन गडी बाद, दोन्ही धावचीच्या प्रमाणात बाद झाले. तुषार मोरे आणि हर्षल घरत नक्कीच संतोष पाटील सामन्याचा आनंद घेत आहेत, आपण पाहू शकाल. त्यावेळेस क्रॅकर खेळायचा प्रयत्न निशांत पावर चढला, फील्ड करता फेकी केली गेली, डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच गडी बाद झाला, परंतु वेगाने फेकी केली गेली, चेंडू गॅदर करता नाहीये. वेलकम हेमंत दादा, आपलं हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल लेजेंडरी खेळाडू फ्रेंड्स सरावली संघाकडून खूप वर्षांनी गाजवलाय आणि त्यांचं आगमन झालं. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. चेंडूची गोष्ट चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत. पाहू शकाल 2 चेंडू आणि धावफलकावर लगवले गेले 10. नक्कीच सार्थक घरत पाहू शकाल सुरेख गुणलेखकाची भूमिका पार पाडतात. हर्षद घरत कॅमेरामॅन, तनय घरत कॅमेरामॅन अप्रतिम काम करतायत. साहिल राऊत आहेत आणि पाहू शकाल यावेळी टॅप केला गेला आहे. विशाल आगरे चेंडूला फील्ड करतोय, फेकी करण्याचा प्रयत्न करत नाहीये. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण झाली. धावफलक 1 पुढे ससावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल 11 या अंकावर. 2 गडी बाद, दोन्ही गडी धावचित्रमध्ये बाद झालेत. यानंतर पहिला उपांत्यफेरीत सामना, एका बाजूला जय जोगनादेव वाघवन सी, तर एका बाजूला साई गणेश सातपाडी. दोन्ही संघाच्या संघांना इनिंग ब्रेक टॉस साठी यायचं आहे. ब्रेक चेंडू कट केला गेलाय, अप्रतिम फटका. ब्रिजेश घरात ब्रँडेड आलाय खणखणीत, दर्जेदार धरवीर चौकार 4. नक्कीच बघायचं खेळाडूला इजा झाली का, खूप वेगाने गेला. पण आपण सांगतो ना, क्रिकेट खेळता कधी ना कधी आपल्या स्वतःला सुद्धा झोपावं लागतं. आजच्या सकाळ सध्या पाहिलं आपण सरावली भागामधला हास्य घरत याच्या नक्कीच पाहायला गेलं तर पोटा आणि छातीच्या मध्ये एक खूप मोठी इजा झाली आहे. नक्की देवाचरणी आम्ही प्रार्थना केली की जास्त इजा होऊ नये, परंतु हास्य करता नक्कीच खूप किंचित वाचवलं गेलं असं म्हणावं लागेल. खूप मोठी इजा झाली असती पाहू शकाल तर, परंतु हास्य करत थोड्यामध्ये वाचले गेले. खूप चांगला त्याने प्रयत्न केला होता, परंतु तो 15 धावा धावफलकावर पाहू शकाल. अभिलेश दादा म्हणजे टीना दादा बॅट घेऊन जातात मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल धावसंख्या पाहू शकाल. धावफलकावर लगावले गेले ते म्हणजेच 15 धावा. चेंडूची गोष्ट चेंडू खेळ संपले गेला तर 4. ब्रेक चेंडू सुरेख टाकला गेला. अशरफ मेहमान सुरेख यशस्वी करतोय आणि चेंडूवाला निर्धाव. डॉट बॉल. रिहान शेख या षटकामध्ये एक चौकार नक्कीच आला. आतापर्यंत धावा त्यांनी खर्च केला तब्बल 6. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. 15 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. त्यावेळेस टॅपचा फटका खेळला गेला आहे. आपण विशाल आगरे पाहतोय, चेंडूला फील्ड करतोय. एक धाव नक्कीच धावफलकावर लगावली जाईल. षटक क्रमांक 2 संपले गेले. 8च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. 16 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. तुम्हाला बघायला मिळेल. विशाल अगदी प्रदेश झाले. फ्लेक केल्या गेल्या मणकाच्या सहाय्याने नक्कीच ब्रिजेश घरत म्हणलं की एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणावा लागेल. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट खूप सुरेख खेळतात. आणि नवली भागामध्ये पाहिलं तर लेदर क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणे खेळलं जातं. खूप खेळाडू आहेत. लहान चेंडू मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आपण पाहू शकाल. अशरफ मेमन चेंडूवर जातील, परंतु आदरणीय सन्माननीय केदार दादा दिघे यांच्या बॅनरला नक्कीच सलामी देणारा हा सिंगल आलाय. आपण पाहिलं काल केदार दिघे साहेबांचं आगमन झालं होतं या स्पर्धेमध्ये. नक्कीच प्रत्येक वर्षी त्यांचं आगमन असतो आणि अप्रतिम साथ आतेज राव त्यांची पाहायला भेटते आपल्याला. फ्लेक केल्या गेल्या पाहू शकाल. 2 खेळाडू
परंतु शेवटच्या क्षणामध्ये निलेश मिश्रा चेंडूला फील्ड करतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण निलेश मिश्राच्या माध्यमातून. आपण पाहायला गेलं तर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले गेले. आपण पाहू शकाल ऑफ साईडला तब्बल 4 खेळाडू आहेत, ऑन साईडला 3 खेळाडू, निलेश मिश्रा, जबीर खान आणि एका बाजूला पाहू शकाल निशांत पवार, ऑफ साईडला रेहान शेख, सोहेल शेख, संदीप कनोजी आणि मुबारक शाह असे 4 खेळाडू. या बाईचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. जबीर नक्कीच वेगाने पुढे सरसावला, परंतु एक धाव धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावली गेली आतापर्यंत 20 धावा. त्यावेळेस फटका क्रॅकर ब्रिजेश खरंचच्या बॅटून आलाय. धर्मवीर चौकार वाजाव. पाटील, संतोषजी पाटील, समालोचक पाटील या प्लीज. नक्कीच एका षटकामध्ये एक टीम मीटिंग्स आहे, दक्षता घ्या. अप्रतिम फटके आतापर्यंत 2 चौकार ब्रिजेशच्या बॅटमधून पाहायला भेटे. तब्बल 12 वर खेळतोय. धावसंख्या आहे ती 24. तरी चेंडू फेस केल्यानंतर 7 चेंडू 12 वर बॅटिंग करतो. 2 चौकार 4 सिंगलच्या माध्यमातून अप्रतिम खेळी साकारली गेली ब्रिजेश गरजच्या माध्यमातून. शेवटचं अजूनही पाहिलं तर चेंडू बाकीच्या षटकामधला नक्कीच दुसरा षटकामधले 5 चेंडू टाकले गेले. आता 17 धावा खर्च केलेत मिस्टर विशाल आगरे यांनी. त्यावेळेस हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न सोहेल पुढे सहसा होता, परंतु अशा चेंडूला फील्ड करेल एकदम नक्कीच परिपूर्ण केले गेले. षटक क्रमांक संपले गेले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8.33च्या सरासरीने 25 धावा दाखल. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलेंटियर्सला पाणी घेऊन जा बॅटरसाठी लगेच. आपण नक्कीच पाहतोय धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024. अप्रतिम दर्जेदार ही स्पर्धा. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. तर 25 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ संपला गेला. यावेळेस जबीर खान गोलंदाज सज्ज होतील. लगेच आज आपण पाहिलं नवली संघामध्ये ब्रिजेश घरतला इन्क्लूड केला गेला. चांगला खेळ त्यांनी साकारला. आतापर्यंत पाहू शकाल अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. 13 धावावर तो खेळतो. चेंडू फेस करत आतापर्यंत 8 चेंडू 13 वर बॅटिंग करतात. 5 सिंगल 2 चौकारच्या मदतीने. जबीरचा पहिला चेंडू फ्लिक केलाय. धाव फेकी नक्कीच केली गेली. परत यावेळेस काय का घडले गेले आपण पाहू शकाल. नक्कीच थोडीशी चर्चा केली जाईल पंचांच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल नक्की थोडीशी चर्चा होती, तदनंतर डिसिजन दिला जाईल. आपण पाहू शकाल नक्की थर्ड अंपायर आहे धीरज मोरे आहेत. बघतील थर्ड अंपायर. हात लागलाय का चेंडू डायरेक्ट लागलाय विकेट्सवर हे पाहायचं आहे, हे लक्षात घ्या. चला सातपाटी जय जोगनादेव आगोवन दोन्ही कडे यायचं ना. इनिंग बेगमध्ये आपण नाणे फेकणं. पहिला सेमीफायनल सामना धर्मवीर चषकामध्ये आपण बघणार आहोत. आणि रसिक मायबाप प्रेक्षक, तुम्ही दिलेलं हे भरभरून प्रेम आणि खरोखरच यावर्षी ज्यांना खेळता आलं नाही, एंट्री 29 मिनिटामध्ये सगळ्या कंप्लीट झाल्या. मला वाटतं भारताच्या जगतामधला हा एक रेकॉर्ड असावा जिथे 29 मिनिटामध्ये सगळ्या टीम फुल झाल्यात. पुढच्या वर्षी कदाचित सर्वांना खेळणार मिळण्यासाठी ही टुर्नामेंट आगळ्या वेगळ्या पद्धतीचे कदाचित दिवस वाढवला जाईल आणि 12 वाजता खतम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी मला वाटतं मी 6व्या नाईट रागोपाठ टुर्नामेंट करतो. 3 वाजता आम्ही पाठीमागे लावून संपवतो. कारण जर तुमची बॉक्स गेम अंडर नाईट टुर्नामेंट झालं 3 वाजता संपायलाच पाहिजे. ज्यांची फर्स्टशिप असते ते जर 3 वाजता घरी जाऊन झोपले, 4 तास झोपले माणूस कामावर जाऊ शकतो. कारण बाकीच्या टुर्नामेंट 5:30 पावणे 6 हे नाही माहीत. मग ही आमची नाईट मॅच झाली.
खरोखर चांगली फलंदाजी. ब्रिजेस नावाचं ब्रँड आज काहीतरी दाखवतोय, जो अनुभवाचं सिंगाण मांडताना बघतायत. दोन्ही संघांना तयार राहायचं आहे. लगेच दोन्ही संघांना एक टॉससाठी लगेच सायकल सातपाडी आपण टॉससाठी यायचं आहे. आणि जय जोगनाथ वाघवन सी चला टॉससाठी लगेच या प्लीज. पहिली सेमीफायनल सामना असणार आहे, पहिला उपांत्यपूर्व सामना. चला पंचांचा डिसिजन नॉट आउट आलाय. लगेच उल्हासजी राऊत साहेब. चला या नाणेफेकीसाठी एका साईडला सातपाटी आणि एका साईडला आगवान. जय जोगनाथ आगवान. पाहू शकाल सामना सुरू होते. पाहू शकाल चौथा षटक आहे. पहिल्या चेंडूवर नक्कीच ब्रिजेश खूप वेगाने धावला. यतीन आपण पाहू शकाल एक वेगळं रोल निभवते. 5 चेंडू 5 वर खेळतो यतीन 5 सिंगलच्या माध्यमातून. खराब चेंडू आणि गडी बाद. बॉक्स आउट शर्मामध्ये यतीन पाटील फक्त दिशा देण्याचं काम करत होता. आणि पाहू शकाल बॉक्स आउट शर्मामध्ये गडी बाद झाला. तिसरा गडी बाद झाला यतीन पाटीलच्या रूपामध्ये. चला कॅप्टन्स जय जोगनाथ वाघवन सी कॅप्टन ला पाठवा प्लीज. आणि साई गणेश सातपाडी असंघ. चला पहिला उपांत्य फेरीत सामना, पहिला सेमीफायनल सामना. कुठला संघ जाईल मेगा फायनल मध्ये याची चाहूल पुढच्या सामन्यामध्ये पाहायला भेटेल. नक्की दोन्ही संघ मातबर असतील, कारण आगमन सी आहे एका बाजूला. हा जो सी वर्ड आहे कुठं ना कुठे लोकांना वाटतं आगमन सी आहे, परंतु ज्याच्या पद्धतीने खेळ केलाय इम्प्रेसिव्ह त्यांनी खेळ साकारला या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये आगमन बी संघाला त्यांनी हरवला, ही एक मोठी गोष्ट आहे. गावाच्या संघाला त्यांनी पराभूत केलाय. फुलटॉस बॉल होता अनिकेत. आपण पाहू शकाल फेकी केली गेली. आणि यावेळेस पाहू शकाल पंचांनी सॉफ्ट डिझाईन आउट दिला आणि रिव्ह्यू घेतलाय. धीरज इन ऍक्शन पाहायला भेटली प्रत्येकदा. आणि सकाळचा नक्कीच कुणबी प्रीमियर. चला सर आपण टॉस करून घेऊया लगेच, वेळ भेटलेला आपल्याला. या दिवेश आगमन संघ चला लगेच टॉस साठी. आगमन संघ शेवटचा अंतिम कॉल. आगमन संघ लगेच सन्माननीय उल्हासजी राऊत साहेब या आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. उल्हास राऊत साहेब या आपण पाहू शकाल त्यांच्या शुभ हस्ते. दीपक सर चला आपण बघतो नाणेफेकीसाठी आमचे निवृत्त स्टीलचे. आपण पहिलं एका साईडला आगमन आणि एका साईडला सातपाडी. सर बॅट अडकली गेली, फलंदाज आउट आहे. असं चला, टॉस बॅट अडकली गेली, काय ते? पोहोचला नाहीये, Yes. आउट आहे. लगेच ओव्हर टू टॉस बॉक्स. साहेब चषक बोलले यस. टॉस जिंकला, काय घेणार आपण? आम्ही फिल्डिंग करू. काही बदल आहे का? नाही तो स्कॉड. आता गावातले किती लोक अजून वाढलेत? अजून नाही 100 माणसं वाढली असेल. ओके, आगवान का जोर आहे का टाळी आवाज? टॉस जिंकला आगवान. एक मिनिट सर, एक मिनिट दीपक सर, एक मिनिट दीपक सर एक मिनिट. लगेच सरावली ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय राकेशजी परदेश साहेबांचं आगमन झालं. वेलकम राकेश सर, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि विराजमान व्हा. ओ टू टॉस बॉक्स. चला आपण किती धावा करण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 45-50 धावा करण्याचा प्रयत्न करू. निश्चित हेच आन्सर पाहिजे होतं, कारण त्यांची क्षेत्रक्षण उजवा आहे. म्हणजे तुम्ही 45 केलं म्हणजे त्या 50 पकडल्या जातील. वेल डन दोन्ही संघाला. बेस्ट ऑफ लक. जाऊया युसुफ सय्यदकडे. चला आमचे राहुल साहेब आपण स्थानापन्न व्हा. चला चेंडू पुरवायचा, मॅच बॉल मैदानाच्या बाहेर करतो. मॅच बॉल पुरवायचा प्लीज. एक मिनिट, जे कॅमेऱ्याच्या स्टँडवर पब्लिक आहे त्यांनी बाजूला उतरायचं. चला कॅमेऱ्यावर कोणी बसायचं नाहीये. कॅमेऱ्याच्या स्टँडवर पूर्ण खाली करायचं प्लीज. तर 32 धावा दाखल करायचा. चांगला सामना मैदानाच्या आत पाहू शकाल. आता जबीरने 2 नो बॉल टाकलेत. यावेळेस बॅकफुटला आला, फटका सुरेख खेळा. संदीप कनुजा चेंडूला फील्ड करतोय आणि यावेळेस काय काढला गेलाय आणि फलंदाज धावची चेंडूमध्ये बाद झालाय. आपण पाहू शकाल. सर एकच रिव्ह्यू होता, एकच रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू लॉस झालाय सर आपला. सर यांचा सांगतो. एक रिव्ह्यू आहे बॅटिंगसाठी, एक रिव्ह्यू आहे आपण घेतलेला. यस एक रिव्ह्यू असणार आहे. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे. यतीन
आणि पाहू शकाल मागील जो रिव्ह्यू होता पंचांचा होता, परंतु अप्रतिम फेकी म्हणावी लागेल खेळाडूच्या माध्यमातून मिस्टर संदीप कनोजिया. आणि आपण पाहू शकाल आता जे गडी बाद झालेत, 4 गडी बाद झाले ते धावचीच्या रूपामध्ये, 1 गडी बाद झाला सर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेन 32 वर 5 आपण पाहू शकाल गडी बाद झाले आतापर्यंत या षटकामध्ये 3 गडी बाद झाले, 2 धावच्या चेंडूमध्ये, 1 बॉक्स आउटच्या चेंडूमध्ये. नंदन यावेळेस ब्लॉकचा चेंडू होता, ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडूवाला डॉट. 5 चेंडू आता आपण टाकू, माफ करा, 4 चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला, आपण पाहू शकाल सुरेख फेकी. आणि यावेळेस काय घडलं गेलं बघूया आपण. पंच नक्कीच थोडी चर्चा करतील, नक्कीच काय क्षेत्ररक्षण केलं जातं ते म्हणजे पॅराडाईज संघाकडून थोडासा नक्कीच विफलित आहेत नवनी संघाचे बॅटर. आपण पाहू शकाल पंच चर्चा करतात, जयेश खरत आणि एका बाजूला ईश्वर माछी असे 2 पंच आहेत, स्वलेख पंच. आपण पाहू शकाल नॉट आउट आहे ते म्हणजे सॉफ्ट डिसिजन आणि DRS घेतला गेला. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. आपण बघूया नक्कीच पुढच्या मॅचला पॉपिंग ग्रीन दाखवून घ्यायची आहे, दोन्ही पॉपिंग ग्रीन दाखवून घ्यायची. हास्य करत युअर ओके, यस हास्य आलेलं, हास्य वेलकम. नक्कीच पाहू शकाल आजच्या सकाळ सदर खूप मोठा पाहू शकाल अपघात करता करता वाचलाय. नक्कीच देवाचरणी नक्कीच प्रार्थना केली सगळ्यांनी. पंच सांगायचं आहे आम्हाला, येस बोटवरती केलं आणि फलंदाज आऊट आहे. नक्की पॉपिंग इथे पोहोचला नाही आहे आणि फलंदाज आऊट. पाहू शकाल 5वा गडी बाद झालाय, 5वा गडी बाद झालाय रनआउटच्या रूपामध्ये आणि 1 गडी बाद झाला बॉक्स आउटच्या रूपामध्ये. नक्कीच ताळायला पाहिजे ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या युट्यूब चॅनलला. काय अप्रतिम कॅमेरा वर्क आपण पाहू शकाल. मिस्टर हर्षद आणि साहिलने अप्रतिम काम केलंय. हर्षदने सुद्धा अप्रतिम काम केलं. नॉन स्ट्राईक एंडवरचे रनआउट 2 कॉल होते आणि स्ट्राईकवर 3 कॉल रनआउटचे, अप्रतिम काम. त्याने की शकाल 32 वर थांबवला गेला स्कोर कार्ड. यावेळेस बॅटची बाहेरची कडे फलंदाज बाद. 7वा झटका यावेळेस दिला गेला. पाहू शकाल 32 वर लागणारा हा तब्बल 7वा झटका आहे. 7वा झटका जबीर खानच्या माध्यमातून. नो बॉल आलेत. पाहू शकाल रनआउटचे 3 गडी बाद आणि 2 रनआउट, 1 बॉक्स आउट आणि 1 कॅच मध्ये. आणि पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिरायू. अजून पाहू शकाल 7 चेंडूचा खेळ बाकी असेल सर. अजूनही या षटकामधला ओव्हर झालेली आहे, नाही ओव्हर झाली. 1 षटक अजूनही बाकी असेल. 32 धावा धाफटकावर. 1 मिनिट, स्टेजवरची गर्दी कमी करा. लाकडाचे हे आपले टेबल आहेत, कदाचित वजन वाढलं, स्टेज तुटलं तर आपण दुर्घटनाग्रस्त व्हाल. बाकीचं नाही या ना. मी कसं बाहेर, प्रत्येकाने बाहेर या. बाहेरून बघायला किती सुंदर मॅच दिसतात. एका साईडला नवरी सगळं बघायला मिळतं, एखादं पॅरेडाईज बघायला मिळतोय. बघा साहेब, मग पॉलिसी तुम्हाला द्यावी लागेल, गॅरंटी. असली माल है, कुणबी का जोर है. चलेंगे चलो वळीया मैदानाच्या आतमध्ये अशरफ मेमन. अशरफ मेमन नवीन गोलंदाज पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा थोडासा प्लीज. नक्कीच खूप दिवसांनंतर अशरफ मेमन इन ॲक्शन पाहायला भेटत आपल्याला. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये पॅराडाईज संघाचा एक जुना जाणता खेळाडू
आपण पाहू शकाल लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. कट केला गेला अप्रतिम चेंडू. नंदन खरं पीठ होतोय. नंदनची गोष्ट केली आतापर्यंत त्यांनी चेंडू फेस केले तब्बल तीन चेंडूमध्ये अजूनही एकही धाव त्याच्या बॅटवर पाहायला भेटली नाहीये. त्याने नक्कीच कॅच आउट झाला. आयुष चिरायू 9 सेकंडवर आहे. ऑफ साईडला पाहू शकाल 4 खेळाडू सज्ज केले गेले. ऑन साईडला 3 खेळाडू आहेत. यावेळेस फटका सुरेख खेळला विशाल आगरे. यावेळेस नक्कीच थोडासा फंबल झाला होता पण एक धाव. नक्कीच सामने काय रंगतदार होत आहे सार्थक या मैदानामध्ये. आपण पहिला सामना पाहिला होता किंगफिशर बोईसर विरुद्ध यंग YBCC या दोन्ही संघांमध्ये 26 धावा 26 धावा डिफरंट करता नक्कीच कुठे ना कुठे YB संघ थोडासा अडचणीमध्ये होता. एक पहिल्यापासून अप्रतिम सामने होत आहेत या स्पर्धेमध्ये. बॅकफूट लावून खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच आतिश राऊत सुद्धा सांगतायत की ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आणि मनीष साहेब सांगितलं टायगर जिंदा आहे. तर 2 विकेट बॅक टू बॅक घेईल अशरफ मेमन तर मनीष साहेबांकडून एक गिफ्ट टॅम्पर आहे. त्यावेळेस हळूवारीत्या चेंडू नक्कीच खेळला गेला. नक्कीच एकच विकेट. जर हा विकेट या चेंडूवर घेतला तर गिफ्ट टॅम्पर असणार आहे मनीष साहेबांकडून अशरफ मेमन यांना. नक्कीच एक विकेट बाकी आहे. 4 चेंडू आपण टाकले गेले. पाहू शकाल 2 सिंगल खर्च केले गेले. अप्रतिम गोलंदाजी धावा आहेत त्या फक्त 34 धावा धावफटकावर. ओहो हो यावेळेस पाहू शकाल वाईट बॉल. वाईट चेंडू पंचांनी दर्शवलाय. पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफटकावर 35-35. यावेळेस फटका सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण रेहान शेख. नक्कीच आता जर बघितलं ना या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण उत्कृष्ट झालाय. प्रत्येक संघाने आपापला अप्रतिम क्षेत्र त्याचं कारण एकच असणार आहे. जी आउटफील्ड आहे ना आउटफील्ड ती नक्कीच अप्रतिम आहे. अप्रतिम. विशाल आमच्याकडे होते. विशाल सांगत होते की मैदानाबद्दल काय सांगा. सांगण्याची गरज नाही मैदानाबद्दल. प्रत्येक खेळाडू तुम्ही फक्त जाऊन विचारा की मैदान कसं होत आहे आणि प्रत्येक खेळाडू सांगतील मैदान खूप अप्रतिम आहे. जी रोलिंग केली गेली समांतरची मैदानामुळे खूप कमी प्रमाणात दीपक सर असे मैदान पाहायला भेटत आहेत आणि असे मैदान फक्त सारवलीच्या मैदानामध्ये. निश्चितच आपण काल रात्री पाहिलं असेल सामना संपल्यानंतर ज्या पद्धतीने पाण्याचे फवारे मारले. रात्री 3 वाजता मनीष आपण होतोय त्याच्यामुळे पण मी इकडे खरोखरच ज्याने आम्हाला जे सहकार्य केलं आहे संपूर्ण सामन्यासाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं फ्रेंड्स मोबाईल श्री उत्तम मात्रे यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. त्यानंतर ह्या ट्रॉफ्या आम्हाला दिल्या. पंकज पाटील म्हणजे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणजे वाघ उपवला आपले पिंटू त्यांच्याकडनं ह्या सगळ्या ट्रॉफी आहेत. विजेता उपविजेता 3रं आणि 4थं प्राईज. त्यानंतर बाकी चेतन काबाडी आमचे शहापूरचे आहेत आचेराव जे मित्र आहेत त्यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर आणि अजून एक मालिकावीर ट्रॉफी आहे ती आम्हाला आमचे मनीष गाला निलेश स्पोर्ट्सचे मालक त्यांनी दिले आणि प्रजित घरत माझी उपसरपंच ह्यांच्याकडनं आम्हाला मॅन ऑफ द सीरीजसाठी बॅट आहे. असे मोठमोठे बक्षीस तुम्हाला दिले गेलेत. त्यानंतर आम्हाला संपूर्ण या सामन्यामध्ये ज्याने मदत केली DJ यश घरत नमित घरत आणि करण मेस्त्री यांनी खरोखरच मागे 3 दिवसापासून कोणत्याही कंप्लेंट झाल्या झटकन पूर्ण करून डीजेचा आस्वाद चांगलं समालोचना वाचतात. त्यानंतर हंपायर ज्याच्यावर सगळ्यांनी मनापासून कौतुक केलं भरभरून लोकांना प्रेम केलं आणि त्यांनी केलेल्या कार्याला लोकांनी पोचपावती दिली. वन ऑफ द बेस्ट हंपायर धीरज मोरे मॅन फ्रॉम उनबाट त्यांच्यावर आम्ही लेग अंपायरचं काम केलं. जयेश घरत अजय मोरे चिन्मय घरत चैतन्य घरत यतीन भोईर दिव्यांशू राऊत आणि ईश्वर माची यांनी चांगली अंपायरिंग केलं आहे. लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतात ज्यांनी 2 वर्षात सरवली गावातून सुरुवात केली आणि बघता बघता मग ते गुजरात असो मुंबई घाटकोपर असो मुलुंड असो दादर असो मोठमोठं कॉलेजचं गॅदरिंग ज्यांनी कव्हरेज केलं ते तुमचं ओम साई स्पोर्ट्सचं ज्यांचं कौतुक करावं तेवढं एकदा जोरदार टाळ्या ओम साईसाठी असायला पाहिजे. 2 वर्षाच्या कालावधीनंतर फुलातून असं त्यांनी कम बॅक केलं आहे. त्यानंतर मंडप भारवी डेकोरेटर्स त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. हे सर्व असलेले फ्लड लाईट वगैरे आपण लावल्यात आणि त्यांचे प्रणित राहून यांचं कौतुक करतो. नंतर आम्ही स्कोरर सार्थक घरत ह्याचं मनापासून कौतुक करतो. गणितामध्ये मार्क कमी काढले असतील पण इथे आयुष्यामध्ये चांगलं स्कोरिंग खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे असं सार्थक घरत ह्यांनी मनापासून काम केलं आहे. लाईट आम्हाला नॅपराट लाईव्ह आणि कंपनी आहे आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा आमचं धर्मवीर चषक असते तेव्हा जेव्हा काय हवं असते मनापासून लाईट दिला आहे त्यांचं मनापासून कौतुक. आणि सर्वात मोठं आभार लसिका मायबाप प्रेक्षक तुम्ही बघितल्यात यूट्यूबवर मला वाटतं आतापर्यंत 30,000 लोकांनी ही मॅच बघितला आहे. कालच्या दिवसात 19,500 लोकांनी बघितला आहे पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मला वाटते काल 15,000 लोकांनी पाहिलं आहे आणि आतापर्यंत किती 17,000 लोक बघत आहेत. अशा पद्धतीने 30 ते 40,000 लोकांनी लाईव्ह मॅच बघला. अजून देखील तो आकडा वाजेल ह्याच्यापेक्षा पुढे बघेल. जुनं बरं आहे द्या थोडंसं हात सुटे करून द्या कारण आता सेमीफायनल मॅच आहे. पुढे गेला तर तुम्ही धर्मवीरचं नाव घेतलं जाईल. आणि अजून एक सांगेल की धर्मवीर चषकची एंट्री फी नाही आहे.
बरेचसे लोक म्हणा एंट्री पे नाही आहे, तुम्ही फाउंडर ह्या मदत करतात NGOला, कारण धर्मवीर म्हटलं का NGO आहे, ह्याच्यातून जो आम्हाला काही थोडेफार पैसे उरतात, नफा प्रॉफिट हा धंद्यामध्ये असतो, इथे जे काही थोडेफार पैसे उरतात त्याच्यातून आम्ही गरीब 300 लोकांना, नंतर एका गरीब मुलीची शिष्यवृत्ती पूर्ण आम्ही भरतोय आणि अपंगत्व ज्यांना परमेश्वर दिलं आहे त्यांना आम्ही व्हीलचेअर देतोय. अशा पद्धतीचं खूप मोठं काम आत्तेज राहून धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आणि त्याची संपूर्ण टीम आपण करते. त्याच्यामुळे देणारे सर्व जे काय असतात हे आमचे डोनर आहेत. एंट्री फी नाही आहे, त्या संघाची डोनर फी ही आमच्यासाठी दिली जाते. मी माझ्या आवर्जून समालोचकात सांगितले की एंट्री फी नका बोलू, आपल्याला ते डोनेशन देतात असा आपण उल्लेख करायला पाहिजे. पुन्हा जाऊया युसुफ सय्यद आपल्याकडे. धन्यवाद दीपक संकेत सर. संकेत साहब खूप सुरेख उल्लेख करतायत. आम्हाला एक मैसेज आलाय, दीपक भाई के सामने कोई बोल सकता है क्या, दीपक भाई असा मेसेज आला आम्हाला. नक्कीच दीपक संकेत साहेबांनी तयार झाला पाहिजे, अप्रतिम समालोचक म्हणून आमच्याकडे जोडले गेलेत प्रत्येक पहिल्या वर्षापासून. आणि एंटरटेनमेंट कसं करावं तर दीपक संकेत सरांकडे नक्कीच खूप वस्तू आहेत एंटरटेनमेंट करण्यासाठी, पाहू शकाल. तर बघा आपण 5 षटकांमध्ये 37 धावा डिफेंड करायचे. मागील सामना आपण पाहिला, उत्कर्ष 38 धावा डिफेंड झालेत याच सामन्याच्या पहिले. आणि यावेळेस जबीर आणि सोहेल असे दोन फलंदाज, गोलंदाज यतीन पाटील. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळला गेला, खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. मिस्टर नयन बाबू तिकडे पाहायला भेटले, ब्रिजेश आहे नक्कीच. हॅलो, किती एन्जॉय करलाय धर्मवीर मॅच, आपण कशा पण एन्जॉय करतात. धर्मवीर मॅच आम्ही ही खूप आनंदाने साजरी करतोय आणि खेळामध्ये खूप आम्हाला आनंद वाटतो बघायला. आम्ही पण क्रिकेट खेळतो, पण आम्ही आज क्रिकेटमध्ये सहभाग घेतला नाही. आज क्रिकेट बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. धन्यवाद. तर ही पावती तुम्हाला बघायला मिळते धर्मवीर चषकाची. आपण मैदानाच्या आतमध्ये बघत भाई साहब, आप कहाँ से आए हुए. दूरी पूजा से. कैसे है आतिश भाई का और उनका ऑर्गेनाइजेशन, इसके बाद गेन होने दो पहले. कैसे लग रहा है, माहौल है, किस तरफ से आप क्रिकेट में एंजॉय कर रहे हो. एन्जॉय तर खूप आवडते, कारण की क्रिकेट हा असा गेम आहे की आपल्याला शिकण्यासारखा भरपूर काय भेटते त्याच्यामध्ये ना. लोक बघण्यामध्ये इंटरेस्ट खूप घेतात मॅच ना, खूप एन्जॉय येते मॅच बघण्यासाठी. आपलं नाव. रोशन गोवारी. ओके चला, तर रोशन गोवारी. बॅक टू युसुफ. युसुफ जी. तर बघा आपण मैदानाच्या आजमध्ये 9 धावा धावफलक लगावल्या गेल्या. आपण पाहू शकाल एक वाईट 2 चौकार. चेंडूची गोष्ट, चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 4. पहिल्यांदा फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू ऑफ साइड खेळायला हर्षू घरत चेंडूला फील्ड करतील. 10 धावा धावफलकावर इकडून बनवायचे 28-28. चेंडूची गोष्ट केली, चेंडूचा खेळ संपला गेला 5. शेवटचा अंतिम चेंडू यांना बाकी असलेल्या षटकामध्ये. सोहेल यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूवाला डॉट. पहिले षटक संपल्या गेले, एका षटकात समाप्ती. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या चाचा, आप कहाँ से आए हो. सरौरी साहब. कैसे लग रहा है, ये धर्मवीर चषक है, 3 दिन से माहौल है, आप पारिवारिक है और मैच का आनंद कैसे लग रहा है. इस मैच को देख के कैसे एंजॉय करें. कल आने वाली होली है, आज रंगों की बरसात रंग से बन रही है और कल होली की बरसात कलर से बन रही है. तो कैसे मजा 3 दिन से लग रहा है आपको. नहीं, बहुत अच्छा लग रहा है और बहुत ही दिलचस्प हो रहा है. आपका शुभ नाम. मेरा राजेश कुमार. कहाँ से बिलॉन्ग करते हैं आप. मैं यूपी से हूँ. ओके, बघा तर यूपी वरून देखील लोक इथे क्रिकेट बघायला मिळतात. खरोखर सर्व आणि इथे सर्व कुमार लोक बघतात. यहाँ पे हर हसणारे. नक्कीच प्रत्येक षटकाची समाप्तीनंतर सर बाईट घेतील. सगळ्यांच्या एका षटका समाप्तीनंतर दीपक संकेत सगळ्या प्रेक्षकांची बाईट घेतील. ओहो, फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता, पण पंचांनी व्हाईट बॉल दिलेला आहे. पाहू शकाल वाईट चेंडू असं दिलं आहे पंचांनी. आपण पाहू शकाल फिल्डिंग करण्याचा सगळ्यांनी रिव्ह्यू घेतला. आपण जाणार खरोखरच बघतायत. यस, इकडे मला एक चांगलं व्यक्तिमत्व भेट आहे. साहब रास्तात कशाला, कैसे एंजॉय कर रहे हैं मैच में, कैसे लग रहा है. 3 दिनों से आ रहे हैं आप. 3 दिनों से आ रहे हैं यहाँ पे. हाँ. क्या नाम है आपका. जावेद. जावेद, कैसे एंजॉय करें, कितना मजा. प्रेक्षक यहाँ पे इतने लोग हैं, इतने धूमधाम से मचा रहे, अच्छा क्रिकेट आप देख रहे हैं. कहाँ से आते हैं आप लोग. अपना भैयापाड़ा. भैयापाड़ा सर. कल टाइटन का मैच देखा, थोड़ा सा बुरा लगा, हाँ. मगर सामने वाली टीम भी काफ़ी अच्छे खेले.
लग रहा है ना कुछ माहौल बन रहा है। कल होली का उत्सव किस तरह से मनाएंगे आप? धूमधाम से मनाएंगे, लोग शर्माते हैं, यूट्यूब पे बात करते हैं, इथे बाकी जातोय आमचे खरोखर मोठं वयस्कर व्यक्तिमत्व बघायला मिळते, त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. काका मराठी हिंदी मराठी कसं वाटतंय, आपण किती एन्जॉय केलं? मस्त वाटते. अत्तेज राऊत आणि त्याच्या ग्रुपबद्दल काय म्हणाल? हा त्याचं तर भरपूर हे आहे. या असं बघायला मिळतं. इकडे आम्हाला आमची ताई आहे, आगवनची आहे का? आगवन ना सोरावली. कसं वाटतंय, कारण तुम्ही महिला वगैरे बघतात, तुमचा समाज माशी समाजाच्या आपण माशी समाजाचा तुमचा इथे संघ बघायला मिळतोय आणि कशा प्रकारे आपण एन्जॉय करतात, कारण तुम्ही इथे आलात, कारण बघितलं खूप चांगला सपोर्ट बघायला मिळतो. आणि ह्या मॅचबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय चांगलं वाटतंय. तुमचा सपोर्ट आहे का तुमच्या आगवन संघाला? माशीपुरा सरावलीला राहते. सोरावली, आता सरावली संघ नाही आहे, सरावली आपलं हरले मॅच बघायला. या सामने ताई नक्की धन्यवाद दीपक सर, धन्यवाद वळूया सामन्याकडे. ओके, नक्कीच लीगल रिव्ह्यू असणार आहे आणि रिव्ह्यू सक्सेस झालाय तो म्हणजेच नवली या संघाचा. जे प्रेक्षक हे प्रेक्षकाने बाजूला व्हायचं प्लीज थोडासा. यादव जी थोड़ा सा यहाँ पे आ जाइए प्लीज, बहुत बहुत शुक्रिया. फुलटॉस बॉल फटकाचा सुरेख खेळलाय आणि नयन यावेळी चुकी करतोय, चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 अंक. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये दोन्ही पायाच्या मध्ये चेंडू निघून गेलाय. 2 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. त्यावेळेस पाहू शकाल एक सिंगल धाव. सोहेश शेख, नक्कीच आपण पाहू शकाल जुना जाणता खेळाडू कासिम शेख यांचे मोठे सुपुत्र आहेत. आणि जेव्हा मॅन ऑफ द मॅच घेतली होती पीव्हीटी चषकामध्ये त्याला विचारलं होतं तर सांगितलं की माझे पप्पा माझे कोच आहेत आणि खूप टिप्स देत आहेत. आणि पाहू शकाल अप्रतिम त्यांनी खरी साकारली आहे मागील दोन्ही स्पर्धेमध्ये. आपण पाहू शकाल काय फटका सजवला गेला होता. यावेळी सेन्सिबल क्रिकेट चौकारानंतर पाहू शकाल अप्रतिम सिंगल घेतली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेली आणि धावसंख्येवर पोहोचल धावफलकावर ती म्हणजेच 20 धावा, धावफलकावर 20. यावेळी स्पर्धेचा सिंगल घेतली गेली, धावसंख्येवर पोहोचल धावफलकावर 21. 21 धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही पाहिलं तर येणारे 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत स्वीट 16, 16 धावा. युसुफ चला आपण बघतोय खूप लोक मॅचचा एन्जॉय घेतात. इकडे बाकी ही मंडळी आपल्याला बघायला मिळते. आप मराठी हिंदी कुठून आलात आपण? सर कसं वाटतं या एकंदर टुर्नामेंट विषयी काय म्हणाल? मी हरले. यस चांगला गेम केला, हरले पण तुम्ही खूप सुंदर खेळलात. इकडे बाकी आम्हाला बघायला मिळते ध्रुव 11 हा संघ बघायला मिळतात. दादा सपावून आलेत. यस मामाच्या गावी का मावशीच्या गावी? लगेच आदरणीय सन्माननीय मिलिंद साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आपण पाहू शकाल सरावली प्रथम नागरिक म्हणून जे पाहिलं जातं. नक्कीच वळीया मैदानाच्या आतमध्ये एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचल 22. एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकाल दोन्ही फलंदाज खेळत असताना. यानंतर आपण पाहू शकाल एक जल्लोष, वेगळा जल्लोषचा सामना असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा गाव सायगणे सातपाडी आपण पाहू शकाल, तर एका बाजूला पाहू शकाल क्रिकेटचा वेडा गाव म्हणजेच जय जोगणादेव आगवन सी असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 22 धावफलकावर लगावले गेल्या. त्यावेळेस माफ करा नक्कीच 24 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. आता पाहिलं तर 3 चेंडू 3 धावा आल्यात. आदित्य थांबा, बघा थांबा. आदित्य कसं वाटतंय ह्या सामन्याबद्दल? खूप छान वाटते. यस खूप छान वाटतं आदित्यला. त्यावेळेस हळूवार चेंडू खेळला गेला, फायनलला चेंडू निघून जाईल एकेरी धावासाठी. नक्कीच काय क्रिकेट खेळला जातो मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये एकही चेंडू डॉट आला नाही. 4 चेंडूमध्ये 4 सिंगल नक्की रोटेट केले गेले. धावसंख्येवर पोहोचेल धावफलकावर 25. 25 धावा धावफलकावर झालेत. टॅप केला आहे आणि यावेळेस फटका सुरेख JKच्या बॅटमधून आलाय. धरवीर चौकार 4. पाहू शकाल यावेळेस फ्लिक केला गेलाय. नंदनगरा चेंडूला फील्ड करतो, कुठेही धाव नाहीये. षटक क्रमांक संपले गेलेत आतापर्यंत. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 29 धावा
द फटकाबार ओवर टू दीपक सर। दीपक सर ओवर टू राजू दीपक भाई सर। कैसे लग रहा है, कितने एंजॉय कर रहे हैं और इस मैच के बारे में आप क्या बताएंगे? अभी तो मुझे ऐसा लग रहा है कि रोमांटिक मुकाबला होने वाला। चला निश्चितच आगवण सातपाडीचं लक्ष बघतात, सपोर्ट्स बघायला मिळतात. इथे जाऊया मॅचमध्ये, एक मोठी मॅच तुम्ही बघायला मिळतात. DNCC वेल प्लेड, ब्यूटीफुल, बढ़िया टीम है आपकी, अच्छा गेम देखने के मिलेगा, मगर आपको बचाने वाला कल का फील्डर है. यस सर सर कृष्णाला विचारा ना, कृष्णा कृष्णा असेल तिकडे, कृष्णा सर. दीपक सर तिकडे कृष्णा असेल, कृष्णा त्याला विचारा ना काहीतरी. यावेळेस टॅप केला गेला, पाहू शकाल एक धाव नक्कीच घेतली, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगल धाव. धावपक जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 30 अंकावर. धावा येत्या 30. यावेळेस आपण पाहू शकाल सर्कल चौकार म्हणावा लागेलेला जुन्या क्रिकेट मधला, आणि आपण पाहिलं होतं याच मैदानामध्ये सरावली संघाने 5 दिवसाच्या सर्कल स्पर्धा सुद्धा भरवल्या होत्या. यावेळेस झाली कॅप्टर खेळलाय अप्रतिम फटका, सोहेल शेखच्या बॅटमधून आलाय, दरवीज चौकार 4. अजून पाहू शकाल बनवायचे मात्र 2 धावांची गरज. यावेळेस खेळ खल्लास, सामना फिनिश. आपण पाहू शकाल हा सामना विजय. दीपक सर एक मिनिट, नक्कीच हा सामना विजय केला. नक्कीच विनंती करेल अनिल कामती आणि मिस्टर विकी. आपण एक मिनिट सर, एक मिनिट सर, दीपक सर एक मिनिट. अनिल कामते आणि विकी आपण दोघांनी नक्कीच पॉपिंग करून घ्यायचं. नक्कीच चांगलं काम आपण केलंय या स्पर्धेमध्ये, आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत मिस्टर जबीर खान, ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच अप्रतिम विकेट टेकन केल्या आणि या इनिंग्स मध्ये 20 धावा जमा केल्या.